श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धनप्राप्तीसाठी तांदळाचे काही विशेष उपाय ठरतील फायदेशीर। हिंदू धर्मातील धनप्राप्तीसाठी तांदळाचे साधे आणि प्रभावी उपाय जीवनातील अनेक समस्या सोडवण्यास मदत करू शकतात। आर्थिक संकट असो, आरोग्य समस्या असो किंवा घरात शांतीचा अभाव असो, भाताचे हे ज्योतिषीय उपाय वापरून पहा, आयुष्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या लक्षात आले असेल की आयुष्यात अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही। आयुष्यात खूप कष्ट करूनही कधी-कधी काहीतरी चुकल्यासारखे वाटते। बऱ्याचदा आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या दोषांमुळे आपली महत्त्वाची कामे अपूर्ण राहतात आणि आपल्या जीवनात नकारात्मकता वाढते। अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात असे अनेक गोष्टी आहेत ज्या तुमचे भाग्य मजबूत करतील आणि महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती करण्यास मदत करतील। वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत जे तुमचे नशीब उजळण्यास मदत करू शकतात। काही विशेष उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते। ज्योतिषशास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण काही सोप्या आणि प्रभावी उपायांमध्ये दडलेले आहे। या उपायांमध्ये तांदूळ, ज्याला आपण अक्षत असेही म्हणतो, त्याचे विशेष स्थान आहे। हिंदू धर्मात तांदूळ हे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे धान्य मानले जाते। जर पूजेदरम्यान कोणताही विशेष घटक गहाळ असेल तर त्याच्या जागी तांदूळ वापरता येईल। तांदळाशी संबंधित काही ज्योतिषीय उपाय आहेत ज्यांचे पालन करून व्यक्ती आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर मात करू शकते। हिंदू धर्मात असे मानले जाते की जर पूजेमध्ये वापरलेला तांदूळ संपूर्ण असेल, म्हणजेच तुटलेला नसेल, तर तो रोलीच्या तिलकासह कपाळावर लावावा। एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो। याशिवाय तांब्याच्या भांड्यात रोलीसह काही तांदूळ ठेवून ते भगवान सूर्याला अर्पण केल्यानेही तुमचे झोपलेले भाग्य जागृत होऊ शकते। सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने व्यक्तीला धन आणि समृद्धीचे नवीन मार्ग मिळतात आणि पैशाची कमतरता दूर होते। ज्योतिषशास्त्र असेही सांगते की पौर्णिमेच्या दिवशी भाताशी संबंधित काही विशेष उपाय केले जाऊ शकतात। या दिवशी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर 21 तुटलेले तांदळाचे दाणे एका स्वच्छ लाल रेशमी कपड्यात ठेवा आणि देवी लक्ष्मीसमोर त्यांची पूजा करा। या उपायाने घरात देवी लक्ष्मीचे अस्तित्व सुनिश्चित होते आणि घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही। पूजा झाल्यानंतर हे पॅकेट घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवावेत आणि त्यांचा आदर करावा। पैशाशी संबंधित समस्यांसाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर मानला जातो। जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असेल आणि त्याला त्याच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळत नसेल, तर त्याने सोमवारी कोणत्याही शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाच्या नावाने मुठभर तांदूळ अर्पण करावे। या काळात तो भगवान शिवाला तांदूळ अर्पण करू शकतो आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू शकतो। यानंतर उरलेले तांदूळ एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करावे। असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागते आणि व्यक्तीला त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू लागते। सलग 5 सोमवार हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात आणि घरातील सदस्यांमध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।